नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पण थोडा उशीर झाला या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला या पाठाचा हा सेशन क्रमांक 14 आहे आणि या पाठामध्ये आपण या पाठाच्या धड्याखालील स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या पाठामध्ये आलेले सगळे कठीण शब्दांचा अर्थ पाहून घेऊया। शब्दार्थ: सरहद्द, सीमा, खडतर, कठीण, अवघड, दुर्गम, जाण्यास कठीण, प्रतिकूल, मनासारखी अनुकूल नसलेली परिस्थिती, जीवघेणा, अत्यंत त्रासदायक, पोलादी छातीचा, निधड्या छातीचा, निर्भय, पाहुणारावळा नातेवाईक, आसुसलेल्या, ओढ असलेल्या, ताडणे, लक्षात घेणे। बघूया स्वाध्याय। प्रश्न क्रमांक पहिला 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत। लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते ते लिहा। पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे। गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली। तर ह्या 3 प्रश्नांची उत्तर आपण पाहूया। प्रश्न लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते व का वाटते। उत्तर: अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असते। अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल परिस्थितीत ही सेवा करायची असते, म्हणून ते प्रचंड अवघड काम असते। ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेशन क्रमांक 1 मध्ये पाठातील पहिल्या परिच्छेदमध्ये भेटेल। आता पुढचा प्रश्न पाहूया। पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे। ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला सेशन क्रमांक 1 मध्ये मिळेल। उत्तर आहे: सरहद्दीवरचे सैनिक आपापल्या गावापासून खूप दूर एकटे असायचे। प्रत्येकाला गावची व घराची ओढ असायची। गावाकडून आलेले पत्र त्यांना दिलासा देत असे, म्हणून 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन आला की गावची खुशाली कळावी म्हणून बटालियनमध्ये सैनिकांची झुंबड उडत असे। पुढचा प्रश्न आहे गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली। उत्तर: गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला। लेखकाची आई खूप आजारी होती। आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता। तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता। त्याचे मन ढसाढसा रडत होते। डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते। लेखकाचा जीव घाबरागुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले। तर अशा रीतीने लेखकाच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन गावाकडचं सांगावा ऐकून झाले। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विस्तारित रूपाने लिहू शकता। प्रश्न क्रमांक 2 का ते लिहा। याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले आहेत। कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो। लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे। गावाकडे जाताना रस्ता कट्टा कटत नव्हता असे लेखकाला वाटते। पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे। तर आता ह्या प्रश्नांची उत्तर आपण विस्तारित रूपात पाहूया। कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो। उत्तर: कारगिल सीमेवरचा पावसाळा व हिवाळा जीवघेणा असतो, परंतु उन्हाळ्यात पहाडावरचे बर्फ वितळते, पर्वतरांगा गडद हिरव्या रंगाने नटून जातात, जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे असे वाटते। अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगिलमधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी वाटतो। आता पुढचा प्रश्न पाहूया। लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे। उत्तर आहे: लेखकाला पत्नीने जे अंतर्देशीय पत्र पाठवले होते त्यात मजकूर नव्हताच, फक्त पत्नीच्या अश्रूंचे सुकलेले डाग होते। त्या डागांवरून त्याला आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली। ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले, म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे। पुढचा प्रश्न आहे गावाकडे जाताना रस्ता कट्टा कटत नव्हता असे लेखकाला वाटते। का वाटते त्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया। आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाला।
8-10 दिवसांचा प्रवास होता. वेळ सरता सरत नव्हता. आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता. त्याच्या अस्वस्थ मनस्थितीमुळे गावाला जाताना रस्ता कट्टा कटत नव्हता असे लेखकाला वाटले. पुढचा प्रश्न ई. पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे ई. पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. उत्तर. आजारी आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकाने गावच्या वेशीत प्रवेश केला तेव्हा सगळे गावकरी त्याच्याकडे कावरे बावरे होऊन पाहू लागले. लेखक हातातील ट्रंक टाकून घराच्या दिशेने धावले. वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. सर्व भाऊबंद मानाखाली घालून बसले होते. लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती. मन आतुर झाले होते. पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती. ती लेखकाला न भेटताच जग सोडून गेली होती. म्हणून थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो हे माहीत करून घ्या. उत्तर. सर्वप्रथम लिहिणाऱ्या व्यक्तीकडून पत्र लिहिले जाते. ती व्यक्ती पत्र पोस्ट बॉक्समध्ये नेऊन टाकते. त्या बॉक्समधील पत्र पोस्टमन कार्यालयात नेतो. तेथे पत्र शहरानुसार वेगवेगळी केली जातात. नंतर पत्र संबंधित शहरात पाठवली जातात. पत्र शहरात पोहोचल्यावर त्या भागातील पोस्टमन ज्याच्या नावाने पत्र आले आहे त्या पत्त्यावर जाऊन देतो. अशा प्रकारे पोस्टातील पत्राचा प्रवास होतो. पुढील प्रश्न पाहूया. तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा. आता बघा, इथे तुम्हाला सैनिकाची मुलाखत संबंधित प्रश्न विचारायला सांगितले. कधी कधी तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची नावे घालून असे प्रश्न तयार करायला विचारले जाऊ शकतात. जसं की इथे सैनिकाचे आहे तर तुम्हाला पोस्टमन विषयी पण विचारले जाऊ शकतात. आता आपण अगोदर सैनिकाची मुलाखत घेऊया आणि प्रश्न तयार करूया. उत्तर. प्रश्न पहिला 1. सैनिक व्हावे अशी इच्छा तुम्हाला कधी व कशी निर्माण झाली? आता हा प्रश्न जसं आपण मुलाखत घेत आहोत आणि तुम्ही हा प्रश्न कोणाला करत आहात? सैनिकाला. तर मग अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. सैनिकाला तुम्ही विचारू शकता की तुम्हाला सैनिक व्हावे अशी इच्छा तुम्हाला कधी व कशी निर्माण झाली. तर तुम्हाला आता बघा, इथे सैनिकाचं विचारलेलं, तर समजा उदाहरण दुसरं व्यवसाय करणारे व्यक्ती असतात जसं की पोस्टमन, तर तुम्ही विचारू शकतात पोस्टमन व्हावे अशी तुम्हाला कधी आणि कशी इच्छा निर्माण झाली. प्रश्न दुसरा. सैनिक होण्यासाठी तुम्ही काय केले? प्रश्न तिसरा. घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या? प्रश्न चौथा. सैनिक असण्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का? प्रश्न 6. तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक प्रसंग सांगा. प्रश्न 6. तुम्ही देशातील तरुणांना काय संदेश द्याल? आता बघा, तुम्हाला कधी कधी एकच प्रश्न विचारायला सांगतात किंवा 2. जसे मार्क असतील ना तसे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं तयार करू शकतात. जर तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले गेले तर तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे. तुम्हाला मेन्शन केलेलं असणार की किती प्रश्न विचारायचे आहेत. 4, 2, 3. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना सांगितले जातील की तुम्ही किती प्रश्न विचारायचे. जर 2 प्रश्न विचारायला सांगतील किंवा 2 प्रश्न लिहायला सांगतील तर तुम्ही 2 प्रश्न लिहायचे आहेत. कदाचित एक प्रश्न तुम्हाला 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. इथे फक्त तुम्हाला व्यक्तीचे व्यवसाय वेगळा असणार. ते जसं की सैनिकाचे तर तुम्हाला पोस्टमनचे, शेतकरीचे, डॉक्टरचे मुलाखत घ्यायला सांगणार आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांचे नाव टाकून प्रश्न तयार करू शकतात. पुढचा प्रश्न बघूया. सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते? उत्तर आहे. 1. चांगल्या नागरिकांचे कर्तव्य पार पाडणे. 2. देशाची मान खाली जाईल असे कोणतेही काम न करणे. 3. राष्ट्रीय एकात्मता टिकवणे. 4. राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे. पुढचा प्रश्न तुम्हाला इथे कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द या आकृतीमध्ये लिहायचे आहेत. इथे बघा, तुम्हाला कारगिल हा शब्द दिलेत आणि पुढे काही चौकट दिलेले आहेत. तर ते ह्या आकृतीमध्ये तुम्हाला कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठामध्ये आलेले शब्द शोधून लिहायचे. उत्तर पाहूया. अतिशय खडतर हवामानाचे ठिकाण, दुर्गम प्रदेश, अतिशय थंड हवामान, सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. पुढील प्रश्न. शब्दांशी खेळूया ह्या
प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत. अ. मन शब्द असलेले पाठातील वाक्यप्रचार लिहा. तर बघूया कोणते कोणते वाक्यप्रचार आलेले आहेत. 1. मन उल्हासित करणे. 2. मन चंद्रमण्यांसारखे पाझरणे. 3. जीव तिळतिळ तुटणे. 4. उर अभिमानाने फुलून येणे. 5. अंतरंगांचा ठाव घेणे. 6. जीव घाबरा घुबरा होणे. 7. मन सैरभैर होणे. 8. मन हेलावणे. 9. मन आतुरणे. पुढचा प्रश्न आ. पावणे रावळे यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा. त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करा. बघूया आपण. 1. घाबरा घुबरा. वाक्य. जंगलातून एकट्याने जाताना जीव घाबरा घुबरा होतो. 2. कावरा बावरा. वाक्य. नदीला अचानक पूर आला तेव्हा गावकरी कावरे बावरे झाले. 3. सणवार. श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात. 4. जेवण खावण. पाहुणे आले की आई त्यांचे जेवण खावण करतेच. पुढील प्रश्न आहे ओळखा पाहू. इथे प्रश्न दिलेले आहेत आणि चौकटीमध्ये उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. 1. हात आहेत पण हलवत नाहीत तर कोण? उत्तर येईल याचं खुर्ची. 2. पाय आहेत पण चालत नाहीत. उत्तर याचं येईल टेबल. 3. दात आहेत पण चावत नाही. याचं उत्तर येईल फणी. 4. नाक आहे पण श्वास घेत नाही. उत्तर आहे सुई. 5. केस आहेत पण कधी विंचरत नाहीत. उत्तर आहे ब्रश. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ह्या पाठाच्या सेशन क्रमांक 4 मध्ये ह्या पाठाच्या खालील सगळे प्रश्न उत्तरांचा सराव घेतलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.